नमस्कार रामभाऊ. राम प्रहरी कधी कधी रामगाथा आपल्याला गाता येते याचा चांगली उत्कृष्ट. आणि राम प्रहरी रामगाथा ही आपण इथेच गात नाही, तर तिकडे आपल्या तपोवनातसुद्धा पशुपक्षी आणि अदृश्य जीव, अदृश्य शक्ती आपल्याबरोबर ही गाथा आता गात आहेत. रामनवमीला जे आपलं सोन्याचं नाक प्राप्त झालं, त्याच्यामुळे आपण ह्या घरात स्थिर झालो आहे. रामभाऊ, आता आपली भ्रमंती थांबलेली आहे. जी आपल्याला काही माणसांचं चांगलं करताना आपल्या पायात चक्री पडली होती, आणि योगायोगाने प्रभू रामचंद्रांनी स्थिर केले आपल्याला इथे. तर आता 2001 ते 2009 संकलित सामर्थ्य, त्या काळीचं संकलित तपोसामर्थ्य, तपोमार्ग, व सध्याची 2025-26ची 27ची सुद्धा तपोफळ मार्ग घाटकोपर, हे श्री रामचंद्र शिवाजी कदम कर्तव्य सम्राट आमदार आणि राम कदम म्हणजे माझे मोठे भाऊ, त्यांना मी बळराम भाचा असे बोलत असतो. राजे शिवकालीन महायोद्धे आणि उपयोद्धे श्रीमंत राजे मी स्वतः यांचे महापुरुष सामोरे आय टू आय कॉन्टॅक्ट फेसमार्क पद्धतीनुसार आज ते 14 एप्रिलपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरुजी ज्योतिबा फुले न्यायमूर्ती आणि समाजसुधारक त्यांच्या न्यायपद्धतीनुसार आगळीवेगळी जयंती आणि जयंतीचं पर्व आपण 3 महिने साजरे करत असतो. बरोबर. गरिबांचा हाच एक सुखापेवा असतो रामभाऊ. तर आज स्वतः घाटकोपर सुपरमॅन मी स्वतः शरधरी भाऊ पठारे हे साजरं करत आहे. उद्देश एवढाच आहे की जनकल्याण व आईसाहेब शेरावाली यांची महापुरुष जोपासन पद्धती, आधिपत्य धारण पद्धती व समाज ध्वजा सुधार पद्धती आणि महामानवी सामर्थ्य शक्ती प्रगटीकरण समाज स्थापत्य पद्धती आईसाहेबांची. आता ही स्थापत्य पद्धती होळकर अहिल्याबाई यांच्याही काळात होतीच आणि आजही तशीच्या तशी आहे. तर महाराष्ट्राचे सर्वेसर्वा लाडके CM साहेब यांच्या कार्यप्रणालीला कोटी कोटी अभिवादन आणि अतिशय आभार, आभार मानत आहोत घाटकोपरतर्फे. आजचा विषय आहे भक्तिमळे फुलविणे आणि भक्तिमळे गुरुजींची लेखणी, फुले गुरुजींची लेखणी, महात्मा फुले गुरुजी व लेखणी मळे बाबा भीमराव आंबेडकर यांची फुले फळे आपण सर्व. आता फुले आणि फळे म्हणजे काय, तर आपण त्यांची संतान आहोत हे लक्षात घ्या. सर्व जनता, जाणती जनता, लोकव्यवस्था आहोत हे लक्षात घ्या. ऑनलाईन नसताना मी ऑनलाईन आता जवळजवळ 2 महिने नाहीच आहे रामभाऊ, कारण की लग्नाचा घाट ठरला आहे आपला. ते गिरजा वगैरे अशा काही मुली आहेत, बऱ्याच आहेत, त्या ऐकून त्यांची संख्या मला सांगता येत नाही. पण ते जो मळा आपला विखुरला होता मागे, तो मळा इतका खोलवला भोलेनाथांनी की मला आश्चर्याचा धक्का बसला की असं होऊ शकतं माणसाच्या जीवनामध्ये. आणि त्याला कारण होता हा कालसर्पदोष. ओके, तो सुद्धा आपण निवारण केला जसाचा तसा. ऑनलाईन नसताना छोटा प्रयत्न आपण केला आहे घाटकोपरसाठी, आणि सुपरमॅन असल्यामुळे आपल्याला काहीही करण्याचं सामर्थ्य आईवडिलांच्या पुण्याने मिळालेलं आहे घाटकोपरच्या घरात. तर वैशिष्ट्यपूर्ण मानवतेचा उच्चमळा नाशिक येथे स्थापन केला आम्ही, आणि तपोवनात खूप घोर तपस्या केली 3.5 वर्ष. अहमदाबाद येथे येणं जाणं राहिलं उद्योगासाठी आपलं, व सोमनाथ उज्जैनग्रामी आपण एक अजरामर चंद्र वेळ स्थापन केली की ती चंद्रवेळ फक्त भोलेनाथच देऊ शकतात, आणि तिथे आईसाहेब आहेत त्या. तर ह्या वर्षी तिथे आपल्याला विशेष कृपा झाली. फक्त जनकल्याण व विश्वमानवता राखून जगाला युद्ध परिस्थितीतून अलगद बाहेर काढण्याचा प्रयत्न मी केला आहे 2-3 महिने. बरोबर. आणि केवळ बुद्ध
व केवळ जैन धर्माचे महावीर यांची स्थापत्य पद्धती व शांतता पद्धती मी धीर गंभीरपणे सायुज्यतेने आज आपल्या भारतात स्थापन केलेली आहे. ते विश्वाच्या अनेक कणाकणामध्ये आपण स्थापन करू आता काही दिवसांनी. हिंदू महाशांतीनाथ आदिनाथ तत्त्व स्थापन करणे उद्देश होता आणि तो यशस्वी झालेला आहे आपला. तर महानुभावांनो, आज 14 एप्रिल रोजी मी काय तुम्हाला भाषण वगैरे देत नाही, तर हे माझा जसाचा तसा अनुभव हा मला रामभाऊंसमोर द्यावा लागतो, कारण की त्यांचा आणि माझा जन्म हा केवळ जनतेच्या कल्याणासाठी झालेला आहे. बरं, आता मी तर माझा काही स्वार्थ साधलेला नाही आजपर्यंत, पण मी उद्या BJPची आणि RSSची दरवाजे वाजवायला येणार आहे तुमच्याकडे, कारण की मला पण आता समाजसेवेची तहान लागलेली आहे, आंबेडकर बाबासारखी. आपण बलराम भ्राता आचरेकर दिगंबर व राम कदम यांच्या माणुसकीच्या मळ्यातून जगाला फक्त प्रेम, करुणा, दया, क्षमा, शांती व बुद्ध, जैन, महावीर, विश्व मानवतेचा फुले महात्मा धीरगंभीर विचार आज 14 एप्रिल रोजी देत आहोत. आणि तो आपण ती लेखणी गिरवत पण आहोत सगळ्यांसाठी, कारण आपण आजही गुरुजींचंच काम करत आहेत गावोगाव जाऊन. ज्या मानव उच्चांक आदरणीय नरेंद्र मोदी व नितीन गडकरी यांनी स्वतःचा स्वार्थ बाजूला सारून पहिले देशाचं कल्याण केलेलं आहे. स्वतःच्या परिवाराचा विचार त्यांनी कधीच नाही केला आजपर्यंत. बरोबर. आणि सध्या आमचे लाडके CM साहेबसुद्धा रात्रंदिवस मेहनत करत आहे देशासाठी. त्याबद्दल आम्ही जनता त्याचे खूप आभारी आहोत. आणि देश सर्वतोपरी हित दृढ ठेवले आहे आम्ही सगळ्यांनीच, RSSवाल्यांनी. आता विरोधी हुकुमनामा काँग्रेस पक्ष याला मैदानावर होळी करण्याचा आज तो दिवस उगवलेला आहे. सैनिक मावळ्यांनो, जसे आंबेडकर बाबांनी ह्या जळत्या घर काँग्रेसला होरपळून टाकणारे जळते घर संबोधले होते, तेच हे चिंदीचोर चमडीचोर काँग्रेस आहे. दुकान मांडून बसलेले आहे ते. एका बाजूला दुष्ट दुर्योधन संस्कृती हा काँग्रेस पेरत होता, म्हणून याला औरंग्या खणून समुद्री लादनप्रमाणे गाडावे अशी मी योगी सरकार यांना विनंती करत आहे. तेज रफ्तार योगी आदित्यनाथ सरकार आणि हे बाकीचे डेव्हलपमेंट ऑफिसर यांनी याच्यात पुढाकार घ्यायला हवा आहे. आणि आदरणीय आमचे दादाजी भूपेंद्र पटेल यांना गुजरातला मी आता भेटायला येईल काही दिवसांनी. याच वर्षी महावीर स्वामी यांची सप्तऋषी कृपा आपला जैन मंदिर कुकरेजा पॅलेस म्हणजेच प्रकाश मेहता साहेब यांचं ऑफिस किंवा घर येथे साक्षावस्था आपल्याला प्राप्त झाली याच वर्षी श्रावण महिन्याच्या काळामध्ये. ते सगळं तपामुळे झाले. काय रामभावा, एक उत्कृष्ट दैनंदिनी भारत विश्व मानवा देत आहोत आज आपण. मी माझे बेबडे बोल पूर्ण करत आहे का मला भाषण देता येत नाही रामभाऊ. आणि जर मी भाषण द्यायला लागलो तर आदरणीय बाळासाहेब ठाकरेंसारखं मुलांच्या रक्तामध्ये शिवरायांचं ज्वलंत रक्त मी तयार करू शकतो, अशी स्फुरदीप्ती ह्याच वर्षी आपल्याला रायगडावर झालेली आहे, प्रत्यक्ष त्यांच्या आत्म्याद्वारे. संत महंत ऋषीमुनी मध्ये त्यांच्यात राहून 16 वर्षाचे शिवराय पराक्रमी श्रीमंत छत्रपती व 16 वर्षाचे ज्ञानेश्वर माऊली यांची कृपा आपल्याला आज विश्वाचे अर्थ साध्य झाले रामभाऊ. म्हणजे आपल्या तपाला फळं लागायला लागली थोडी थोडी. आणि आपल्या घरातही काही दररोज साक्षात्कार होत आहे. ही जमेची बाजू आहे रामभाऊ. याच्यात कुठली अंधश्रद्धा नाही, कुठला खोटारडेपणा नाही, सत्य आपल्याला दररोज अनुभवायला मिळत आहे. बरं, आता जनकल्याणी मुद्रा भद्र राजे येथे 18 वर्षाचा उज्जैन श्री विष्णू कृष्ण आणलेलं आहे आपण घरी. आपल्या घरात आलेले आहेत ते स्वतः. आणि काही शस्त्रास्त्र पण आपण आणली की ती युद्धाच्या काळात आपल्याला उपयोगी होतील. घाटकोपर ग्रामी बळराम भ्रात्या ही तायवाडे मॅडम स्वप्न पूर्ण केली माय बाबा. कदम मोठ्या आचरेकर भावांनो. आणि हे सगळ्या CM साहेबांना मी त्याचे रिपोर्ट पाठवत आहे.
कारण की उद्या मानवतेचा उच्च कळस साधायचा आणि भारतहित विश्वहित साधायचं तर ते साक्षात्काराशिवाय होणार नाही बाळांनो. बरोबर. परमेश्वरी शक्तीमुळे भुकणारे वायफळ कुत्रे एकदमच बंद पडलेत. बरं. आणि श्री महानुभाव चक्रधर स्वामी यांचे स्वप्न पूर्ण करून दिले रामराया. अग्रगण्य चरित्र माणस रामरायांचं चरित्र माणस लिहिताना वेळसुद्धा थकली रंभो, पण ते रामचरित्र माणस आपल्याच्याने एक अक्षरही लिहिता येणं झाले आपल्याला. कारण की ही संस्कृतीच अशी आली की वेळ आणि काळ पळत चालला आहे पुढे आणि पैसा महागडा होऊन माणसाचा खिसाच रिकामा होतो, अशी परिस्थिती आहे रंभो. आता प्रभू रामचंद्र यांची जी रामनवमी होती त्या रोजी सोन्याची धारदार नाक आपल्या घरात येऊन गेले आणि अतिशय पराक्रमी अवस्था आपल्याला प्राप्त झाली. शूर्पणखा यांची नाके कापली, सणासणा कापली. आपण राम लक्ष्मण कुंडावर भक्तीचा बाग लावला तिथे, रामपुत्रा बसवला तिथे आपण आणि कलिकाळा जिंकून रामराया बजरंग बाण आणण्यास चाललो आहे मी अंजनी पर्वतावरती. ज्याची हवेत उडण्याची तयारी आहे त्याने आजच माझ्याबरोबर अंजनी पर्वतावर येण्याची सामर्थ्यता दाखवावी. अंजनी माता तपोभूमी येथे जय श्री स्वामी समर्थ. विश्वसंरक्षण कवच कुंडली स्थापिली उच्च आकाशी, अर्ध्या पृथ्वीवर माझी विष्णू कृष्ण अशी निळी सत्ता निळी कवच कुंडली 3 महिन्यात स्थापण्यात आपल्याला यश प्राप्त झालं. जय भारत माता. अशा प्रकारे 11.55 असा एक छोटासा अग्रलेख आणि उद्गारयुक्त एक सामर्थ्यवान लेख तुम्हाला पाठवला. स्वामी समर्थ. जय भारत माता.